माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे, नाव होईल प्रोसिजर मध्ये आहे. इंटरनॅशनल विमानतळाला नाव देताना असं आपण प्रत्येकाने रोज उठून जर आपण बोलत राहिलो तर आपलं जे होणार नाव त्याची प्रोसिजर असते. आपल्यालाही माहितीये सर्व मीडियाला, कुठलंही एवढं मोठं नाव होताना ते ताबडतोब होत नाही. आणि अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा काही लोक जाणीवपूर्वक जर आंदोलन करून जर तिथल्या भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्यांना छेडण्याचं काम करत असतील. मी स्वतः दिवा पाटलांबरोबर काम केलेली कार्यकर्ती आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये दिवा पाटलांच्या मी पाणी देणारी महिला म्हणून प्रसिद्ध होती, तर त्यांचं नाव लागावं ही सगळ्यांची आमची इच्छा आहे. पण काही लोक वेगवेगळे आंदोलन करून दिशाभूल करण्याचं काम, क्रेडिट घेण्याचं काम करतात आहे. पण या राज्याचे माननीय मुख्यमंत्री थोडा उशीर जरी लागला तरी या नावावरती आपल्याला माहितीये दिल्ली दरबारामध्ये सुद्धा प्रस्ताव गेलेला आहे. त्याच्यावर चर्चा होईल, मान्यता घ्यावी लागेल सर्व खासदारांची, तिथल्या मंत्र्यांची, आणि मगच हे नाव होईल. पण या नावाची प्रोसिजर सुरू आहे. गेले वर्ष झाले आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे या राज्यावर आणि देशाच्या पंतप्रधानावर हे नाव निश्चित स्वरूपात होईल. पण लोकांनी सुद्धा विमानतळ झाल्यानंतर विमानं ही सुरू करायचीच असतात. ही सेवा आहे, ही सेवा बंद करता येत नाही. तर लोक जे म्हणतात आंदोलन करू, हे करू, ते करू, माझी सगळ्यांना विनंती आहे का निश्चित स्वरूपामध्ये दिवा पाटलांचं नाव आदरणीय यांचं दिलं जाईल अशी आमची भावना आहे.